ह्यामुळे मागं पडायला नको असं मला वाटत होतं. अजून दुखायची, रडायची, अरे रे रे तरी रे. पण ते झालं नाही. मग आम्ही सोडून दिलं. म्हटलं होते तुमचा मला स्वभाव खूप आवडला, सांगण्याची पद्धत समजून सांगणं. तुम्ही खुश होता, मी खुश आहे. नाही सरांनी छानच केले, एवढा विश्वास होता. फर्स्ट टाइम आलो होतो आम्ही तुम्हाला भेटायला 7-8 महिन्यापूर्वी. हा. तेव्हा आम्हाला 8 महिन्यापूर्वी आला होता ना? आठ Yes. हो. 8 महिन्यापूर्वी आलो होतो. तेव्हापासून आमच्या डोक्यात विषय होता की काय करायचं, कसं करायचं, ओके. आणि आपल्याला चांगले डॉक्टर भेटतात की नाही, कसं होतंय, कारण मुलींचा प्रश्न आहे. बरोबर आहे. सगळं अगदी मनात एवढ्या शंका आणि हे होतं. हा. पण तुम्ही खूप छान म्हणजे अप्रतिम केलंय हे सगळं, आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं की एवढं चांगलं होईल असं. कारण की आधी नाक आधीच एकदम प्रॉपर नसल्यासारखंच होतं. कारण ऑपरेशन करताना पण मला जाणवलं की हा जो इथला ब्रिज होता तो ऑलमोस्ट काहीच नसल्यासारखं होता. जनरली आम्ही काय करतो, कार्टलेज घेतलं आतमध्ये टाके घेतो, पण इथं आतमध्ये टाके घ्यायला पण जागा नव्हती. लोकांना जरा ते नाक बघतात बघा. हो. मग मला नेहमी माझे सासरे म्हणणार, मला सासूबाई नाही आहे, सासरे म्हणणार अगं तिचं नाक जरा ओढ. पण पोरगीचं किती ओढायचं सर, ते ओढून ओढून लाल बंद व्हायची. काय पण सांगताय? ते होतच नव्हतं ना, ते हाडच नव्हतं, तर ते ओढ येणार कुठनं. मी लहानपणी नाक मोठं करण्यासाठी तुम्ही ओढत होता हा, हे? असं हे ओढत होतो कसं आम्ही. सोडायचं? ते लाल बंद व्हायची, रडायची. अरे रे रे तरी रे. पण ते झालं नाही. मग आम्ही सोडून दिलं. म्हटलं होय. नव्हते. आणि मग आम्ही कुठेतरी ऐकलं होतं की असं राहिलं म्हणजे प्लास्टिक सर्जरीकडे करतात. बरोबर. श्रीदेवीची केली होती, आपण पण आपल्या बाळाची करू हा. असं आम्ही. आणि तो दिवस आलाच म्हणजे मी आधी मला आठवतंय आपलं भरपूर डिस्कशन झालं, हा. क्लिअर झालं, पण काय प्रॉब्लेम काय येतो की शंका येते मनात हा, शंका. त्या की शंका सगळ्या सर्जरी होत्या. कशी असते की सर्जरी ही कुठली मोठी स्टेप आहे, कुठली घ्यायला हा. आपण प्रत्येकालाही करतो. पण आता मी एवढ्या केसेस केलेत त्यामुळे मला जरा कॉन्फिडन्स आला की मी चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करू शकतो, हा. म्हणेल तशा पद्धतीने करू शकतो हा. असं. मग आम्हाला पण तो विश्वास तुमच्यामध्ये दिसला. हम्म. आणि थोडस म्हणजे खूप आत्मविश्वासानं तुम्ही पण बोलला. आमच्या Yes. सगळ्या शंका तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केला. बरोबर त्याच्यामुळे आहे. आम्ही थोडस ते निर्णय घेतला. ज्या दिवशी आम्ही इथून गेलो त्याच दिवशी लगेच आम्ही कॅलेंडर बघून ठरवून ती तारीख ठरवलेली ठरवली. घरातच. आणि बरोबर मग आधी एकदा महिनाभर आला आम्ही तुम्ही. तुम्हाला बरोबर. भेटून हो. ही डेट आम्ही फिक्स केली म्हणून सांगितलेलं बघा. ओके. असं Yes, झालेलं yes. ते. आणि तुला पण डाऊट्स होते भरपूर. डाऊट्स होते म्हणजे हा. हे करायचंय का हे परत आणि म्हणजे करताना काही तिरकं झालं, वाकडं झालं, हा, हे हा. झालं, म्हणजे एक वेळ असं वाटतं ना की होतं तसं बरं आहे पण असं काय व्हायला नको असं बरोबर आहे म्हणतो. की, आणि हा. परत हे आहे चांगलाच चेंज आहे, पण बाहेर जाऊन हे एक्सेप्ट करायला पण टाइम लागतो ना, ते पण एक शक होतं की लोक काय कसं म्हणतील याच्याबद्दल आपण काय अनेकदा म्हणतील, विचार करत हा. असतो. हा. हो. की ते पण एक्सेप्ट करायला थोडस म्हणजे ती पण शंका होती की कसं होईल, काय होईल. पण आता मी एक आठवडा थोडं भेटायला फ्रेंड्स आले, मी झालं. बाहेर गेले, पण सगळेजण बोलले की छान झालंय, वेगळं म्हणजे चेंज आहे पण छान, चांगला चेंज चांगला झालेला आहे. change. बरोबर आहे की. त्यामुळे आणि असं कॉन्फिडन्स बूस्ट झाला की चांगलं आहे. आता बरोबर आहे. कॉन्फिडन्स आहे की होऊ शकते, छान आहे. येस. आता काय असं सेल्फ डाऊट नाही राहणार की काहीच नाही राहणार. कॉन्फिडन्स बूस्ट होतो. हम्म. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही काही दिवसांनी रायनोप्लास्टी झालं हे विसरून पण हो. जा. हा, विसरून जा. आणि ते कसं, ते तुम्ही पार्ट ऑफ लाईफ म्हणून तुम्ही पुढे कंटिन्यू व्हाल. हा. आणि ते तुमचं ही गोष्ट कशी ही दिसून येत नाही, पण कॉन्फिडन्स मध्ये प्रत्येक ह्याच्यात तुम्ही फोटोसाठी पुढे जाल, हा. बाकीच्यासाठी पुढे जाल, आणि हळूहळू तो तुमच्या करिअर मध्ये पण तो फरक जाणून हा, दिसून येईल. त्यासाठीच मी हे केलं खरं म्हणजे, कारण तिचं फील्डच तसं आहे ना, हो, असं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे ती. बरोबर आहे. मग कुठंतरी माझी मुलगी ह्यामुळे मागं पडायला नको असं मला वाटत होतं. हम्म. कारण समोरचा बघताना थोडा जरा तरी बघत असतोय असं ह्या असतोच, हो. कॉर्पोरेट लाईफ मध्ये. हम्म, तर ते नाही, मला बरोबर आहे. थोडस ते जाणवत होतं. नाही, म्हटलं, आताच्या काळात जरा दिसणं महत्वाचं झालेलं हा, आहे. तेच आहे. नाही त्याला असं नाही. काय- आणि म्हटलं तशा पद्धतीने कॉस्मेटिक सर्जरी ऍडव्हान्स झाली आहे, सेफ झाली आहे, हा, आणि मी safe. चांगले रिझल्ट देऊ शकतो हा, तिचा. खूप- हे खूप छान. महत्वाचं आहे. मस्तच दिला. येस. आम्ही एवढे खुश आहे ना. थँक्यू. फुलांबद्दल थँक्यू. तुम्हाला थँक्यू. आणि त्यात म्हणजे सरांनी तुमचा मला स्वभाव खूप आवडला, सांगण्याची पद्धत समजून सांगणं, हा, त्यांनी किंवा आम्हाला एखाद बाबा असं नाही असं होईल, तुम्ही जरा थोडं वाईट करा, हे करा, हा जो बोलण्याचा याचा त्याचा बरोबर इफेक्ट पण चांगला आहे. म्हणजे patient तुम्ही चांगला आम्हाला पेशन्स दिले ना. Patience वेट अँड दिले. वॉच तुम्ही नाही सांगितलं ना. रायनोप्लास्टी सगळ्यात महत्वाची गोष्ट वेट असते. अँड वॉच म्हटला ना तुम्ही. कारण की ड्रेसिंग काढल्या ती जराशी पॅनिक झाली होती, हा, मला दिसलं हा, त्याच्यात. panic हो. झाली. तर आम्ही पण कन्फ्युज झालो होतो, पण हा. म्हटलं बघूया आता. ओव्हर द पिरियड म्हटलं तशा पद्धतीने अजून 3-4 महिन्याचं पिरियड पण गेलेलं नाहीये. हा. जे जो इथला पोर्शन आहे तो पण कमी होऊन जाईल आणि एकदम छान दिसेल एक त्याला. महिनाभरामध्ये. आणि 1 महिना 2 महिने जातील त्याच्यात. हा. पण तोपर्यंत तुम्ही विसरून पण जाल. हो. कंटिन्यू विथ लाईफ. आणि आता जसं काही नाही वाटत आहे वेगळं की हम्म. बाहेर गेल्यावर काही
आपल्या ओळखीच्या त्यांना तेवढं वाटते की काहीतरी चेंज केलं, बाकीच्यांना काही वाटतच नाही आणि आपण पण विसरून जातो. येस तेच पाहिजे आपल्याला. आणि महत्वाचं कॉन्फिडन्स वाढतो, तुम्हाला पण जाणवत असेल. Yes. खूप छान झालं सर. Thank you, थँक्यू. thank you very much. थँक्यू. Yes, yes. माझी शंका सगळी तुम्ही सॉल्व्ह केला. अगदी तुम्ही म्हणजे चालू होतं ऑपरेशन तेव्हा मी अक्षरशः बाहेर असे फिरत हा, होते. बसलं, मला मला बघितलं एवढं मी. हे झालेलं, कारण लहान आहे अजून, कसलं काय नाही आणि काहीच नाही, आणि पहिलंच आपण operation. ऑपरेशन पहिला असं करतोय आणि मग ते एवढं मला भीती वाटत होती. मला लई त्रास म्हणजे हे होत होते. यांनी झोपलेले रूम मध्ये निवांत. मी यांना म्हटलं उठा, 3 तास होऊन गेले अजून पण आले नाही मुलगी नाही बाहेर. बरोबर आहे. आणि तुम्ही जावा त्यांना विचारा. मी किती वेळा विचारलं नर्सना काय झालंय. नाही छोटं बारीक काम असते आणि त्यांनी पण छान समजावलं. Yes, yes. म्हणजे तुमचा स्टाफ पण एवढा छान आहे ना की अजिबात आमच्यावर ओरडले नक्की नाही, त्यांना काय डेफिनेटली नाही. सांगतो. खूप छान ट्रीटमेंट व्यवस्थित छान दिलं पण तुम्ही. फॉलोअप पण खूप सुंदर आहे टायमिंग. तुम्हाला हा. फोन करून सांगणे हे फॉलोअप पण भेटलं छान आहे. Yes. आणि आता पहिल्यांदा असं बघितलं आम्ही पण खूप कुठं छान कोण आहे. एवढं करते हो सर? कुठलेच नाही डॉक्टरांच्याकडे आम्ही असं बघितलं नाही. Yes. फॅमिली डॉक्टर आमचे आहेत ते, पण तुमच्यासारखे एवढे मोठे डॉक्टर एवढं सगळं तुम्ही करता म्हणजे चेष्टा नाही ना सर. नाही, आता पेशंट कसं आहे, तुम्ही कम्फर्ट हे खूप महत्वाचं आहे आणि हा. पेशंटला इन्फॉर्मेशन मिळणं सगळ्यात जास्त आणि तुम्ही महत्वाचं इमोशन आहे. सगळ्यात. जपताय सर, सगळ्यात बरोबर. महत्वाचं हो. म्हणजे इमोशन इमोशन्स जपताय. त्यामुळं ती पण स्टेबल झाली. हो, ती मला वाटली ती पॅनिक झाली होती, पण हा. ठीक आहे. कारण की हा जरासा म्हटलं तशा पद्धतीने जरासा ड्रास्टिक फरक आहे, तर आपल्याला ऍक्सेप्ट करायला वेळ लागतो, पण इव्हेंच्युअली होऊन आणि जाईल. तुम्ही जेव्हा आयसीयू मध्ये पहिल्यांदा आलेला बघा, मी होते खाली हा. आणि तुम्ही मला थोडंसं नाक काढून दाखवलं. तेव्हा सर तुम्ही खूप खुश होता. हा. एवढे खुश, तुम्ही खुश बघून मी नाक बघितलंच नव्हतं. तुम्ही खुश होता, मी खुश आहे. नाही सर आणि छानच केले, एवढा विश्वास होता नाही, माझा. मला काय बघायचं होतं, आले तेवढं वरती आले. ऑफकोर्स हे तेवढं नाक वरती घेण्यासाठी आम्ही ऑलमोस्ट 4-4.5 तास घालवले हो, त्याच्यात. खूप खूप असं. छान केलंय, मस्तच बरोबर. केलंय.